नमस्कार मित्रांनो, मी आहे ध्रुव पाटील. पुन्हा एकदा भेटतो आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. सो आता काहीच आपण चाललेलो आहोत ॲमेझॉनच्या चांगला म्हणजे काहीच चाललेलो आहोत आपण तिंगरीला. आणि आपल्याला असं समजलं की तिकडे आमटे आल्यात आणि आमट्यांचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. आमटे काय प्रकार असतो तुम्ही जर खाले असतील तर तुम्हाला माहिती असेल, कारण नसेल खायला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जाणार आहोत आपण त्या जंगलात, तर तिथे आहेत मोठे वाघ. म्हणजे वाघांशी आपण झुंज देणार आहोत आणि काढणार आहोत आमट्या. तर चला जास्त काही बोलत नाही, आपण डायरेक्टली जंगलातच भेटणार आहोत. चला. खतरनाक ड्रायव्हिंग, खतरनाक रस्ता आहे आणि आम्ही डायरेक्टली पोचलेलो होतो त्या तिंगरीला. आवाज गाडीचा मला तर वाटते फार फुलफुला होणार आहे, गाडी पंक्चर होणार आहे. ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. तो यातीला मी रस्ता दाखवण्याचा काम करत आहे. तर ही बघू शकता आमट्यांची झाडा. आणि इथं आम्हाला जरा लेट खबर लागली. आमट्या बघू शकता, आमट्यांचा फार दमटा झालाय, सुकून गेल्यात. कारण आपण शोधू. आता आलोय तर असल्या मोठ्या जंगलात, आणि जंगल बघू शकता भयानक जंगल आहे. आणि जंगलात आलोय तर आता आमट्या आपण शोधणारच आणि तुम्हाला दाखवणार की काय प्रकार असतो आमट्यांचा. हा मला दिसल्या, आणि इथे मला दिसलेल्या आहेत आमट्या, पण त्याच्या आहेत कवळ्या. बघू शकता कवळ्या आहेत. ब्लॅक व्हायला पाहिजे, ब्लॅक काढणार पण एक हटलेले आहे. हे बघू शकता. आणि असल्या भयानक जंगलात मी आणि माझे मित्र आम्ही आलेलो आहोत. बघू शकता इकडनं वाघ बी घेऊ शकते भाई, खाऊ शकते आम्हाला. पण खाल्लं तर खाला आमट्या आम्ही खाणारच. आहेत का इकडं? वाव, इकडे जतीन काढत आहे. जतीन दाखव आमट्या काय प्रकार असतो. देई नाही तर मी काढी आहे, काढणार मी. खाई हो. हा आहे जतीन आणि यांच्या पप्पांचं नाव नितीन. वाव पाहिजे. पहिला मी आमट्या काढतो आणि तुम्हाला दाखवतो. आमट्या दिल्यात माझ्या काढल्या ना आमट्या. आपला मोठा जंगल आहे आणि जेवढा पण जंगल दिसतोय ना, जंगल हा जेवढा पण दिसतोय ना, फक्त बघा आपलं नाही तो जंगल दिसतोय फक्त. इकडे जाऊया आपण, इकडे फोड लावूया आमट्यांचा. हेच घेऊन चाललंय आपल्याला. पाहिजे जीवनात मजा पाहिजे, मस्ती पाहिजे, म्हणून आपण आलेलो आहोत युनिक जंगलात. इथं सगळं इथंच होत रे. यस सुकल्या ना आमट्या. इथं पण होत्या पण सुकल्यात. बघू शकता मित्रांनो, अर्ध्या कच्च्या आहेत अशी. तर त्या सुकलेल्या असताना त्या पाण्यात टाकतात, मग त्या फुगतात पाण्यात. आय नो हे बघ किती आहेत. हे बघा, या आहेत आमट्या. आणि या लोकेशनवरनं तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठं आहोत. तुम्ही पावसाळ्यात येता ज्या वॉटरफॉलला, तो आहे कोडबा. आणि बघू शकता आता इथं सुकलेला आहे सगळा. हा आहे कोडबा. माझा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर हा आहे कोडबा. तसा सुकलेला आहे ना. कोडब्यावर आलेल्या आमट्या काहीच त्या खाण्याची वेगळीच मजा आहे. पण अर्ध्या आहेत. कसं असतं ते मेहनतीशिवाय फळ भेटत नाही, तशी मेहनतीशिवाय आमटी पण भेटत नाही. घरी नेते झाड लावायला. घरी नेते होतं झाड लावायला. पाहिजे ना. सगळे कसं तुला पाहिजे तिथं जा. डोंगर आपला आहे, पाटलांचा नाद आहे काय. तो वाघ आला तर परत येऊ नको. कारण ते वाघ आहे. आणि बघू शकता चित्ता आलाय. चित्ता हा बघा, चित्ता आलाय. तुमचं भाई काय घाबरतो काय चित्ता वित्ताला? आपल्या जवळ ना चित्ता वित्ता आला तर बाई चड्डीत नक्कीच मुतून. अरे तुम्हारा भाई किधर भी घुसेगा अभी. अगोदर यायला पाहिजे होता यश. लेट खबर लागली. खबर लेट लागली पण आमच्या चुकल्या. रक्षण काका साहेब जागा घेतली माहिती आहे तुला? मला नाही माहिती. तिकडं तिनविराच्या त्या साईडला पप्पा बोलले तिकडे जाम आले. पप्पाला सांगून आलास? तिकडे झालं आले. दादू पण असते.
आणि मित्रांनो इथं बघू शकता हा पाणी आहे, तर इथं कपडे धुण्यासाठी इथले लोक येतात, म्हणजे इथले आदिवासी लोकांनी. इकडे बघू शकता हा गाय, आणि व्ह्यू बघू शकता, व्ह्यू खतरनाक असा व्ह्यू. असल्या घनदाट जंगलमध्ये. सो आय एम मॅन वर्सेस वाईल्ड, मराठी मॅन वर्सेस वाईल्ड. काकू इथून आमटाच काढल्या नव्हतं काय, मॅन वर्सेस वाईल्ड. मी आपल्या जीवाशी खेळून आमट्या खात आहे मित्रांनो तुमच्यासाठी. हा ब्लॉग मी बनवत आहे इथल्या खतरनाक जंगलात. आणि आत्ताच मला इथे समजलं की इतना मोठा अजगर गेलेला आहे. ही बघू शकता त्याची पाय वाट अजगराची. आता आपण झाडं शोधत आहोत त्यांची, बरेच सारे आहेत पण सुकलाय सगळा, सुकसुकाट झालेला आहे. तर त्या उन्हात माणूस तिथे आमटीत आहे. कोण जर तुमची खरोखरच मस्ती करत असेल ना, त्याचं जामच खाज असेल, तर ही खाज उडवण्यासाठी आहे इथं कोयली. बेंचत नादच नाही, ये सिर्फ अपन के जंगल में मिल सकती है ऐसी चीज, बाकी किसी भी जंगल में नहीं मिल सकती. ये अपन का जंगल है, अपने आप का जंगल है. तो आपल्या आजींनी सांगितलं की आपल्याला आजींनी सांगितलं की पुढं तो इथून आपल्याला वाट भेटलेलं, पुढं आपल्याला आमट्या भेटणार आहेत. जतीन बघू शकता कसं पळतोय. वाव, सो अमेजिंग, सो डिकेट लाइक इट, फेवरेट सगळा काय. हाँ, क्या बात है. इस जंगल में हम ही खतरों के खिलाड़ी हैं. यहाँ पर 3 प्लेयर मौजूद जो हम जंगल में खेल सकते हैं, खतरों के खिलाड़ी. और गाडी लावली पाठी, तर गाडीच नव्हते कोण आपली. काय सांगतो, यश को कुछ दिखा है इस जंगल में, कुछ यश को दिखा है कुछ, तो भरी जंगल में यश को दिखा है कुछ, काहीतरी दिसलं आहे. आणि मित्रांनो आम्हाला सुगावा लागलेला आहे की आमट्या इकडेच आहेत, तर आपण आमट्यांच्या दिशेने जात आहोत. चला मागे या. आणि ज्यांनी कोणी आमट्या नसतील खाल्ल्या त्यांनी व्हिडिओ बघूनच त्यांची ताण भागवा. हो, क्या बात है. खूपच झाडं आहेत आणि आमट्या आहेत का माहित नाही. हा इथे बघू शकता फुगे बाई. इथे म्हणजे याच्यावर समजू शकतो की इथे खूप मोठी टोळी आहे, खतरनाक टोळी आहे, गँगस्टर आभी टोळी, मोठी टोळी आहे. कारण फुग्यावरनं समजू शकता ह्या टोळीसाठी आपण शोध लावत आहोत. ते आणतात म्हणजे ते पाण्यात फुगत टाकतं ना, आपण सुक्या काढूया खिशाभर आणि पाण्यात फुगत टाकूया. नाही काकूंकडे कशाला, काकू देतील आपल्याला. तर मित्रांनो बघू शकता घनदाट जंगलमधनं मी आता आलोय, आमट्यांचा शूट लावतो. खाली काटे आहेत आणि आपला शूट करत आहे यश पाटील. तो सध्या शूट करत आहे, त्याच्यामुळे आपण दाखवू शकत नाही. तिकडे बघू शकता जतीन पाटील आहे. तर यश नेहमी आपल्याला चांगल्या व्हिडिओचं सजेशन देत असतो. तर आज तो व्हिडिओच नाही, कारण तो माझ्या शूट करतोय म्हणून मी इथे आहे. त्याचा इन्स्टा ID मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, नक्की त्याला पण फॉलो करा. चला गाईज, इकडे मला आमट्यांचा शोध लागलेला दिसतोय जंगलात. आणि इकडनं शक्यता वाघ येण्याची शक्यता आहे मला तर वाटते, कारण ही वाट बघू शकता वाघ येण्याचीच आहे. पण मी अशा वाघाबिगांबरोबर खूप तुमचा भाई काय पुच्चा लिहिला नाही, हे वाघाबिगांबरोबर खेळतो. पण बघूया आता आमटे आपल्याला आपण आलोय आमट्यांसाठी. तो गाईज आमटे तर आपल्याला दिसत नाही, सुटसुकाट झालेला आहे आमट्यांचा. तो जंगल में बहुत गर्मी है और गर्मी से बचने के लिए आपको आमटी खाना बहुत ज़रूरी है, क्योंकि आमटी खाएंगे तो आपके शरीर में खूब सारी ताकत आएगी और उससे तुम्हारी हाइड्रोजन डी भी बढ़ सकती है, जिंदगी की एक लेवल भी बढ़ सकती है. काय जिथे चुकलाय चांगला बघा तुम्ही, चांगला चुकलाय. आता खिशावरून किस दिशा में जाना है, हवा के रुख से आप अंदाजा लगा सकते हो कि हमको किस रास्ते से जाना है. तो गाइस ही तुम्हाला फुलं आठवतात का, ही आपली जी होळी येते, आपली परंपरा, त्या होळीला ही फुलं लावली जातात. तर ही फुलं तुम्हाला फक्त या जंगलात बघायला भेटतील. आणि या जंगलात फुलं दाखवणारा फक्त तुम्हाला दुर्वांग पाटील असं आहे. तर अशा मी जंगलात ना, अशा भयानक जंगलात मी निघत आहे. कारण आत्ताच मला एक सिंहाची डरकाळी फोडण्याचा आवाज आलेला आहे इकडे बघण्यासाठी. बघू शकता सिंह वर्डल परत एकदा. सो गाइस यहाँ से आप अंदाजा लगा सकते हो उस पार से इस पार तक. म्हणजे तिकडनं बघितलं तर इकडे बघा, इतना दूर अँडाकोंडा नर मांदी इकडे प्रवेश केलेला आहे.
या दिशेने बघू शकता गाईस, तिकडनं आलेले अँडाकोंडा. हा बघू शकता अँडाकोंडा बघू शकता. म्हणजे मी पूर्ण त्याच्या शरीरात बसणार. बाबा बाबा नको, इकडे आपल्याला जायलाच नको. अँडाकोंडा आपला अँडाच कोंडा कडील सगळा. बघू शकता नरमादी गेली बोलल्यावर वाटच लावणार ते. आता त्यांच्या सध्या कामात तिकडे बिझी असतील तर आपण आपल्या कामात बिझी होऊया इकडे. सो गाईस जाऊया. इथना अंदाजा लावू शकता या विस्टावरना. ही विस्टा बघू शकता तुम्ही. ही हे बघू शकता. हा म्हशीचा शेण आहे. म्हणजे याचा अर्थ इथे वाघ असणार, कारण म्हशीच्या पाठी या शेणाच्या पाठी वाघ आलेला आहे. तो इथेच कुठे असेल तो बघा. बघू शकता मोगली आपल्याला दिसलेला आहे. गावठी मोगली. देख सकते हो पेटाया गया है. देख सकते हो. मतलब इधर शायद म्हणजे इथे कोणीतरी माणसं येऊन गेलेली आहेत आपल्या अगोदर. आणि बघू शकता ओ नो, ये कौन सा द्रव्य है इसमें. गाइस वास घेऊनच बघायला लागेल. अमृत शायद ये अमृत की बूंदे इधर ही गिरी है. ते बघू शकता डब्बा बिब्बा आहे. म्हणजे इथे माणसांचा प्रवेश झालेला आहे आपल्या अगोदर या जंगलात. त्यांचा हेलिकॉप्टर आपल्याला शोधण्याची खूप गरज आहे, कारण हेलिकॉप्टर इथेच कुठेतरी लँड झाला असेल. कारण जो चालवतो हेलिकॉप्टर त्याची घरी असते नक्कीच बायको चॅप्टर. आणि बघू शकता मोठी दगडे आहेत. जसं दगडांवर ना मला ट्राय करायची आहे उडी मारणं. आणि ही उडी मारणं तुम्ही घरी ट्राय करू नका. ही उडी मारणं तुम्हाला धोक्याची ठरू शकते, कारण हे फक्त मिस करू शकतो भगवान. चप्पल तुटली. तर मित्रांनो इथे आपण विश्रांती घेतलेली आहे, कारण आता आपण दमलेलो आहोत. आणि जीव वाचवण्यासाठी आपल्याला हा सुद्धा पाणी प्यायला लागतो. तो बघू शकता हा नॅचरली प्राणी आहे, पाणी आहे. बघू शकता ही सुगंधित फुलं, लवंडर. आणि लवंडरचा साबण वापरत असाल तर ही वाव स्मेल बघू शकता मित्रांनो. लव्हेंडरची फुलं इथे तुम्हाला जंगलात बघायला मिळतील. सो इथे मोठी जंगल से कुछ लेना चाहते हो तो ये बेहतरीन गिफ्ट है उसके लिए. मतलब चांगले गिफ्ट्स आहेत इथे गर्लफ्रेंडला घेण्यासाठी तुमच्या. आणि हा तिच्या डोक्यात भरून ती आयुष्यासाठी तुमची जन्मसाथी होऊ शकते. बघू शकता तसं जटणी लावलंय त्याच्या डोक्यात. हा बघू शकता हाय हो काय बोलतात त्याला मराठीमध्ये, प्रपोज करत आहो मी माझ्या गर्लफ्रेंडला. अहो तुम्ही हो बोला ना मी तुम्हाला हा असला अमेझॉनच्या जंगलामधनं आणणार तुम्हाला मी हा गिफ्ट. बघू शकता याच्यापासून तुम्हाला माहिती आहे काय बनवलं जातं. तर माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. चहा पावडर. अरे त्या भुईमुगाच्या शेंगा या बघा. फिर में हमारे को घर जाने का हमारा रास्ता मिल गया है मित्रांनो. आम्हाला शेवटून आता रास्ता सापडलेला आहे. आणि आम्ही आता आमच्या सुखरूप जागेवर आहोत. आणि आता आम्ही इथनं जाणार घरी. सो हा ब्लॉग कसा होता नक्की सांगा, कारण हा ब्लॉग होता आपला फनी. थोडासा फन केला. आणि आम्ही आलतो आमट्याना दिनवीराच्या जंगलात रानात. तर आमट्या तर काही जास्त नाही, तुम्ही बघितलं असाल, कारण सुकलेले आहेत आमट्या. जास्त नाही भेटल्या आपल्याला, थोड्या खाण्यापुरता भेटल्या. पण आपल्याला काहीतरी दाखवायचं होता या ब्लॉगमध्ये. म्हणजे तुम्ही जर आमट्या बघितलं नसतील त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमटी काय प्रकार असतो बघायला मस्त चव असते याची. जर तुम्हाला कधी मला भेटल्या जास्तच तर मी तुम्हाला दाखवू शकतो काय चव असते. का तुमची तर कधी आदिवासी विकायला जर घेऊन आला तर नक्की घ्या, खूप सुंदर लागतात. तर आता आपल्याला काय आमट्या जसं भेटल्या नाही, पण काहीतरी आता ब्लॉग आपण छोटासा तुम्हाला दाखवण्यापुरतं थोडीशी त्याच्यात कॉमेडी केलेली आहे, फनी केलेली आहे. आणि आपला ब्लॉग पूर्ण केलेला आहे. सो हा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटत राहू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब नक्की करून जा, ज्या काय हातात तुमच्या असेल तर सबस्क्राईबच्या